मराठा समाजासाठी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, आपल्याला मुंबईत जायचंय आणि शांततेत आंदोलन करायचंय असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केला आहे। राज्यातील मराठा समाजाला ओबीसी समाजाचं आरक्षण तात्काळ देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। तसंच आपली आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे सरकारनं मराठ्यांचा अंत बघू नये असं आवाहनही करण्यात आलंय। शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही, त्यामुळे मराठा समाजानं दिलेला शब्द मोडू नये, मी सुद्धा मोडणार नाही असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे। मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मराठा समाजानं या शांततेच्या आंदोलनातून इतिहास घडवायचा आहे असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला गालबोट लावणाऱ्यांकडे बारकाईने लक्ष ठेवा, लक्ष आल्यास तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे। मराठा बांधवांची जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे प्रत्येकानं स्वयंसेवक व्हायचंय, आंदोलनात उद्रेक होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे। मागासवर्ग आयोगाला संशोधनाचं काम दिलंय, कमी वेळात हे सर्वेक्षण करणं शक्य नसल्यानं सरकारला वेळ द्यावा लागतो, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण देणे कायदेशीर प्रक्रिया होण्यापर्यंत शक्य नसल्याचं मत ओबीसी नेते बबनराव तायवाड यांनी व्यक्त केलं आहे। मनोज जरांगेंचं भगवं वादळ आज नवी मुंबईमध्ये धडकणार आहे। थोड्याच वेळात लोणावळ्यातून जरांगेंची पायी दिंडी मुंबईकडे रवाना होईल। मनोज जरांगेंचा मोर्चा उद्या मुंबईमध्ये धडकणार आहे, मात्र त्यापूर्वी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहेत। एकनाथ शिंदे जरांगेंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील। सरकारच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा मनोज जरांगे यांची भेट घेतली। पुण्याचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांची जरांगेंनी भेट घेतलेली आहे। आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलत असल्याचं आर्दड यांनी सांगितलेलं आहे। नवी मुंबईत जरांगे पाटलांसोबत लाखोंचा जनसमुदाय येणार आहे, त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं तयारी करण्यात आली आहे। दरम्यान एपीएमसीच्या 5 मार्केटमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येते, त्यामुळे पालिकेनं मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। जरांगेंचा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर मुंबईत 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले, तर 28 जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्या रद्दही करण्यात आल्या। जरांगे पाटलांचा लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबईमध्ये येणार आहे, त्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले। जड वाहनांना बंदी घालण्यात आली असून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे। नवी मुंबई बाजार समिती आज बंद राहणार आहे। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीनं हा निर्णय घेतला आहे। मराठा आंदोलनासाठी येणाऱ्या आंदोलकांची नवी मुंबईत 175 एकर जागा असलेल्या एपीएमसीमध्ये सोय करण्यात आली आहे। त्याचबरोबर पार्किंगसाठी एपीएमसी मार्केट, नेरूळ सीबीडी आणि वाशी येथील मैदानं वापरण्यात येणार आहेत। उद्या मनोज जरांगेंची पायी दिंडी मुंबईमध्ये येणार आहे, त्यातच जरांगेंनी मोर्चासाठी परवानगीच मागितली नसल्याचं सरकारनं हायकोर्टात सांगितलंय, तर परवानगीसाठी जरांगेंचे अर्ज सरकारकडेच पडून असून सरकारनं अद्याप निर्णय घेतला नसल्याची माहिती आहे। मुंबईतील आझाद मैदानात मराठा बांधव जमण्यास सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगेंच्या पायी दिंडीआधीच मराठे मुंबईत धडकण्यास सुरुवात झाली आहे। नवी मुंबईत मनोज जरांगे पाटलांसोबत लाखोंचा जनसमुदाय दाखल होणार आहे, त्यासाठी शहरात 2,500 ते 3,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेली आहे। राज्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे, मात्र अहमदनगर शहरात या सर्वेक्षणाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। सर्वेक्षणासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत तांत्रिक बाबी माहिती नसल्याचं समोर आलंय। याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे। कोल्हापुरात सर्वेक्षणावर माजी नगरसेवकांना आक्षेप घेतलाय। सर्वेक्षणामध्ये अनावश्यक प्रश्न आणि जाचक अटी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सर्वेक्षण करणारे प्रतिनिधी घरोघरी चुकीचे प्रश्न विचारतात असंही ते म्हणाले। संभाजीनगर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठीच्या सर्वेक्षणासाठी शहरातील 1700हून अधिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। सर्वेक्षणात टाळाटाळ करणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वाशिमच्या काटा आणि मोहोजा गावातून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झालेत। आजही अनेक गावातून मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करतायत।
नांदेड जिल्ह्यात मराठा सर्वेक्षण मोहिमेला वेग आलाय। नागरिकांकडून सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळतोय। देगलूर तालुक्यात सकाळी 7 पासूनच सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज किंवा पुढच्या आठवड्यात निकाल दिला जाण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाप्रश्नी दिलेल्या निकालावर फेरविचार व्हावा यासाठी पिटिशन दाखल करण्यात आली आहे। नागपूर जिल्हा प्रशासनाने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना 3273 प्रमाणपत्र वितरित केलेत। यामध्ये केवळ एकच प्रमाणपत्र कुणबी मराठा असल्याची माहिती समोर आली आहे, तर 16 अर्ज अद्याप पेंडिंग असल्याचं सांगण्यात येतं। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। खोपोलीमध्ये मराठा आंदोलकांसाठी खास सोय करण्यात आलेली आहे। यावेळी मराठा आंदोलकांना न्याहारी म्हणून चटणी, भाकरी, चपाती, भाजी आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य उद्या लातूर दौऱ्यावर येणार आहेत। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसूल विभागातील जमीन आणि अधिग्रहणाविषयी आणि सर्वेक्षणाबाबत आढावा घेतला जाईल।